सोनम लाईफस्टाईल या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आजचा हा व्हिडिओ खास त्या महिलांसाठी आहे ज्या दिवसभर घरात एकट्या राहतात, घर सांभाळतात, कुटुंबाची काळजी घेतात, पण तरीही त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी फिरत राहतो. घरात बरकत कशी टिकवायची? शांतता कशी कायम ठेवायची? तुम्हालाही असं वाटतं का की सगळं व्यवस्थित असूनही काहीतरी कमी आहे? कधी घरात जडपणा जाणवतो, कधी मन बेचैन होतं, कधी कारण नसताना चिडचिड होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं कारण खूप मोठं नसतं, तर छोट्या छोट्या सवयी असतात ज्या नकळत आपल्या रोजच्या आयुष्यात येतात. म्हणूनच आज मी तुम्हाला अशा 12 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही आजपासून सुरू केल्या तर घरात बरकत वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि तुमचा दिवस खूप हलका आणि आनंद जाईल. विश्वास ठेवा, या गोष्टी ऐकून तुम्ही नक्की म्हणाल, अरे हे तर मी रोज करते, फक्त लक्ष दिलं नव्हतं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा जयलक्ष्मी माता नक्की लिहा. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम पहिला, सकाळी उठताच घराची हवा बदला. जेव्हा तुम्ही घरात एकट्या असता तेव्हा सकाळची सुरुवात खूप महत्त्वाची असते. उठताच खिडक्या उघडा, फक्त हवेसाठी नाही तर घरातील रात्रीची जुनी ऊर्जा बाहेर जावी यासाठी. फक्त 2 मिनटं द्या आणि तुम्हाला स्वतःच जाणवेल की घरात हलकं फ्रेश वातावरण तयार होतं. दुसरं, घर अस्ताव्यस्त ठेवू नका. घरात एकटं असणं म्हणजे काही चालतं असं नाही. जे मिळेल ते तिथे ठेवणे, कपडे कुठेही टाकणं, हे सगळं घराची ऊर्जा बिघडवतं. व्यवस्थित घर बरोबर शांत मन. तिसरं, घरात हलकं संगीत लावा. पूर्ण शांत घर अनेक वेळा मनाला जड करतं, म्हणून हलके भजन, मंत्र किंवा तुमचं आवडतं गीत लावा. संगीत घराचं वातावरण बदलतं आणि सकारात्मकता वाढवतो. चौथं, झाडू लावताना राग करू नका. अनेक महिला झाडू लावताना मनात राग काढतात, पण असं केल्याने नकारात्मकता वाढते. झाडू शांतपणे लावा आणि मनात चांगले विचार ठेवा. जेवताना पहिला घास देवासाठी ठेवा. जेवताना घाई करू नका. पहिला घास देवाच्या नावाने अर्पण करा. ही सवय घरात सुख आणि बरकत वाढवते. घरात शांतपणे चाला. पाय आपटत चालणं, चप्पल ओढून चालणं हे घराची ऊर्जा बिघडवतं. हलक्या पावलांनी चालल्याने मनही शांत राहतं. 7, घरात पाणी रिकामं ठेवू नका. रिकामे भांडे, रिकामा बाटल्या हे घरात रिकामेपणाची भावना वाढवतात. नेहमी पाणी भरलेलं ठेवा. 8, कपडे धुताना शांत राहा. कपडे धुणं हे एक प्रकारे ज्ञानासारखं काम आहे. रागाने नाही, शांत मनाने करा. 9, एकटी असली तरी नीट तयार व्हा. अनेक महिला घरात एकट्या असतील तर काहीही घालतात, पण लक्षात ठेवा, तुमचं रूप तुमची ऊर्जा ठरवतं. स्वच्छ चांगले कपडे घाला. 10, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघर म्हणजे घराची लक्ष्मी. गॅस स्वच्छ ठेवा. भांडी वेळेवर धुवा. उरलेलं अन्न जास्त वेळ ठेवू नका. 11, संध्याकाळी दिवा लावा. संध्याकाळी दिवा लावणं खूप आवश्यक आहे.
यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि वातावरण शांत होतं. 12. हसायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद. दिवसभर शांत राहू नका. स्वतःशी बोला, हसा. तुम्ही आनंदी असाल तर घरात आपोआप बरकत येते. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 12 सवयी. जर तुम्ही या आजपासून सुरू केल्या तर तुमचं घर फक्त स्वच्छ नाही तर ऊर्जेनं भरलेलं वाटेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.